चंद्रपूर शहरात आज नागरिकांनी दुर्मिळ असा शून्य सावली दिवस अनुभवला। या दिवशी सूर्य पृथ्वीच्या विशिष्ट स्थानावर अगदी डोक्यावर येत असल्याने वस्तू अथवा व्यक्तींची सावली जवळपास दिसून येत नाही। खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती। आज दुपारच्या सुमारास सूर्य चंद्रपूरकरांच्या थेट माथ्यावर आल्याने अनेक ठिकाणी सावल्या अदृश्य झाल्याचे पाहायला मिळाले। याचबरोबर वातावरणात उष्णतेची तीव्रताही मोठ्या प्रमाणात जाणवत होती। शून्य सावली दिवस हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या परस्पर स्थितीमुळे निर्माण होणारा नैसर्गिक खगोलीय प्रकार असून वर्षातून विशिष्ट काळातच तो अनुभवता येतो। या विशेष दिवसानिमित्त स्कायवॉच ग्रुपच्या वतीने पोलीस फुटबॉल मैदानावर जनजागृती व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विविध प्रयोगांच्या माध्यमातून नागरिकांना शून्य सावली दिवसामागील वैज्ञानिक कारण समजावून सांगण्यात आले। विद्यार्थ्यांसह नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी अभ्यासक सुरेश चोपणे यांनी शून्य सावली दिवसाचे वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की पृथ्वीच्या अक्षाचा कल आणि सूर्याच्या भ्रमणामुळे वर्षातील काही दिवस सूर्य थेट डोक्यावर येतो, त्यामुळे सावली दिसत नाही। अशा घटनांमुळे खगोलशास्त्राविषयी जनतेत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होते। आज चंद्रपूरमध्ये 20 मेला शून्य सावली दिवस असतो, तसा तो 19 तारखेला पण दिसतो, पण 100% शून्य सावली दिवस 20 मेला असतो। खरं तर 6 मे पासून तर आता 31 मे पर्यंत आपल्या विदर्भामध्ये विशेषतः आणि महाराष्ट्रातल्या पुष्कळशा भागामध्ये शून्य सावली दिवस असतो। 6 एप्रिलला भारतामध्ये शून्य सावली दिवसाची सुरुवात होतं। आता उत्तरायण चालू आहे आणि अगदी सूर्य आपल्या चंद्रपूरच्या अगदी डोक्यावर आलेला आहे। म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण याच्या आकाशात आपण जर गेलो तर अगदी मध्ये आता सूर्य आपल्याला पाहायला मिळते आणि देशातील सर्वात हॉटेस्ट डे आज चंद्रपूरला असतो आणि सर्वाधिक तापमान सुद्धा आपल्या चंद्रपूरला असते। भूगोलाच्या दृष्टिकोनातून, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सूर्य कुठे आहे नेमका, आज नेमका आपल्या डोक्यावर काय आहे, आपल्याला आपली सावली अगदी शून्य आहे। कुठलीही वस्तू उभी असेल त्याची सावली आज शून्य असते। आता आपण उभे आहोत, आपली पण सावली शून्य सावली पडलेली आहे। तर पृथ्वीची मुवमेंट, सूर्याची मुवमेंट ही कशी असते आणि यांची पोझिशन कशी बदलत असते याचा अभ्यास आजच्या दिवशी केला जातो आणि याचा अभ्यासाचा फायदा विद्यार्थ्यांना सर्वांना होत असतो। तर शून्य सावली दिवस हा केवळ मनोरंजनाचा किंवा विज्ञानाचा दिवस नसून अतिशय तापमानाचा पण दिवस असतो आणि हजारो लाखो वर्षापासून लोक या दिवसाची वाट पाहत असतात। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।